गुंतवणुकीतून दर महिन्याला पैसे कसे मिळवायचे? चला, आज आपण असे 5 मार्ग पाहूया. यासाठी अशा मालमत्तांमध्ये गुंतवणूक करायला हवी ज्यातून नियमित उत्पन्न मिळेल. चला बघूया कसं ते. आपण स्टॉक्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स आणि 2 प्रकारच्या रिअल एस्टेट गुंतवणुकींबद्दल बोलणार आहोत. चला सुरुवात करूया डिव्हिडंड स्टॉक्सने. यात कंपन्या आपल्या नफ्यातला काही हिस्सा शेअर होल्डर्सना देतात. हे बघा, वॉरन बफे यांना दरवर्षी त्यांच्या पोर्टफोलिओमधून अब्जावधी डॉलर्स फक्त डिव्हिडंड म्हणून मिळतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, यात धोका आहे. मूळ गुंतवणुकीची किंमत वाढूही शकते किंवा कमीही होऊ शकते. आता वळूया दुसऱ्या पर्यायाकडे, कॉर्पोरेट बॉन्ड्स. हे आता सामान्य गुंतवणूकदारांसाठी खूप सोपे झाले आहेत. पूर्वी यात खूप पैसे लागायचे, पण आता अगदी कमी रकमेतही गुंतवणूक करता येते. आणि यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचं हे उत्तम उदाहरण आहे. काही बॉन्ड्स दर महिन्याला ठराविक व्याज देतात. आपला तिसरा पर्याय आहे IDCW म्युच्युअल फंड्स. यालाच आधी डिव्हिडंड म्युच्युअल फंड म्हणायचे. फरक अगदी सोपा आहे. ग्रोथ फंड्स नफा पुन्हा गुंतवतात, तर IDCW फंड्स तो थेट गुंतवणूकदारांना देतात. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर काही फंडांनी वर्षाला 7 ते 8% डिव्हिडंड दिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे उत्पन्न निश्चित नसतं. ते फंडाच्या कामगिरीवर अवलंबून असतं. चला आता बघूया चौथा पर्याय, कमर्शियल रिअल एस्टेट. श्रीमंत लोकांमध्ये हा पर्याय खूपच लोकप्रिय आहे. याचं मुख्य कारण म्हणजे मिळणारं भाडं. हे वर्षाला साधारणपणे 6 ते 10% असू शकतं. खरं तर श्रीमंत लोकांची इंडस्ट्रीयल आणि वेअरहाऊसिंगमधली गुंतवणूक 5 पटीने वाढण्याची शक्यता आहे. पण यात एक मोठी अडचण आहे. थेट गुंतवणूक करायची तर खूप जास्त पैसे लागतात. आणि इथेच आपला 5वा पर्याय येतो, रीट्स. हाच त्या मोठ्या गुंतवणुकीवरचा उपाय आहे. उदाहरणार्थ, एका मोठ्या रीटने गेल्या 6 वर्षांत जवळपास 10.5% वार्षिक परतावा दिला आहे. पण हे लक्षात घ्या की परतावा हा रीट कोणत्या किमतीला खरेदी केला आहे यावर अवलंबून असतो. मग या 5 पर्यायांमधून निवडायचं कसं? यासाठी 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. शेवटी एकच लक्षात ठेवायचं, निवड ही आपल्या जोखीम क्षमतेवर आणि योग्य माहितीवरच अवलंबून असायला हवी. तर यापैकी कोणता मार्ग आपल्या आर्थिक भविष्यासाठी योग्य ठरेल? विचार नक्की करा.